लाडक्या बहिणींनो 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज गुरुवार दत्त जयंतीनिमित्त 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यास सरकारच्या माध्यमातून सुरुवात केल्या। आज 4 डिसेंबर आहे आणि दत्त जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे या ठिकाणी आता वितरण सुरू केलं आहे। लाडक्या बहिणींनो उशीर झालाय, त्यामुळे नोव्हेंबर महिना तर संपून गेलाय, त्यामुळे डिसेंबर आणि नोव्हेंबर असं एकत्रित 3,000 रुपये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यास सरकारच्या माध्यमातून 8,000 कोटी रुपयाचा GR सुद्धा काढण्यात आलाय। आज सकाळपासूनच पैशांचं वितरण महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जोरदार सुरू झालंय। तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। आता बघा, 1 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्या खात्यावरती हे 3,000 रुपये या ठिकाणी जमा होऊ लागले। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये बँकेच्या खात्यावरती आले असेल तर तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पात्रता ठरवण्यात आला आहे। तुमच्या सुद्धा खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरण सुद्धा या ठिकाणी सुरू केलं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 दिवसापूर्वी या ठिकाणी निवडणुका संपलेत आणि आचारसंहिता पूर्णपणे संपली आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने आज पहिला टप्पा सुरू करण्यात आलाय। 4 डिसेंबर, 5 डिसेंबर, 6 डिसेंबर म्हणजेच आज वार गुरुवार, उद्या शुक्रवार आणि शनिवार हे 3 दिवस पैसे वाटपाचे या ठिकाणी आता असल्याने सरकारच्या माध्यमातून जोरदार बँकांना आदेश दिलेत की आज कसल्याही परिस्थितीत बँकेच्या खात्यावरती महिलांना आता 3,000 रुपये 2 महिन्यांचे वितरण करून टाका असं या ठिकाणी सांगण्यात आले। तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा 3,000 रुपये या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आता जमा होऊन राहील। लाडक्या बहिणींनो, आज 4 डिसेंबर आहे आणि गुरुवार आहे आणि दत्त जयंती आहे। दत्त जयंतीनिमित्त आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जमा होणार आहे, उद्या त्या ठिकाणी शुक्रवार 5 डिसेंबर रोजी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत आणि परवा दिवशी कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, लगेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जवळपास 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेच्या 17व्या आणि 18व्या हप्त्याला मंजुरी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्याचं पाहायला मिळते। याची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे। पहिला टप्पा वाटण्यास सुरुवात केली आहे। मग आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याची सविस्तर अपडेट या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे सांगितले आहे। संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण महिला काय करतात, अर्धवट व्हिडिओ सोडून जातात, त्यामुळे पैशांचं वितरण त्यांच्या जिल्ह्यामध्ये होणार आहे की नाही हे लवकर समजत नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश दत्त जयंतीनिमित्त आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही एक तुम्हाला चिंता करणारी बाब होती की KYC केल्यामुळे या ठिकाणी पैसे बंद होतील का, KYC केल्यावरच पैसे येतील का, यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले कोणत्याही लाडक्या बहिणींनी डिसेंबर एंडिंग पर्यंत KYC करण्याची गरज नाही। तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। डायरेक्ट तुम्हाला KYC कधी करायचे आहे तर 1 जानेवारी 2026 तुम्हाला या ठिकाणी KYC तुमची तपासली जाणार आहे। त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे खटाखट 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तशा प्रकारची महत्त्वाची माहिती राज्याचे म्हणजे लाडके उपमुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आले आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की आता ते बोलतात तर ते 100% करतात। तुम्हाला पण माहित आहे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द पक्का असतो आणि त्यांनी पैसे 2 हप्त्याचे वितरण करायला सुरुवात केली आहे। मग आज कोणाकोणाला पैसे मिळणार तर याची अपडेट तुम्हाला या ठिकाणी आता 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, आता स्पष्टपणे तुमचे लाडके भाऊ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 70 लाख लाडक्या बहिणींना आज नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचे आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे आज दत्त जयंतीनिमित्त पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती तुम्हाला जमा होत आहे। कारण बहिणीच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी सकाळपासूनच अनेकांना जमा झाले आहेत। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे वाटप या ठिकाणी होत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असाल आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी तुम्हाला आले असतील तर तुम्हाला अजिबात चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। तुम्हाला कित्येक दिवसापासून आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी सोशल मीडियावर फिरत होत्या। अखेर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले सगळ्या या बातम्यांना आता या ठिकाणी थांबवण्यात आले, कारण बहिणीच्या खात्यावरती दत्त जयंतीनिमित्त निधी वाटपाला सरकारच्या माध्यमातून
सुरुवात करण्यात आल्या। सरकारने आता 8,000 कोटी रुपये मंजूर सुद्धा या ठिकाणी केले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला इथून पुढे कोणत्याही क्षणी 3,000 रुपये आल्याचे मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने तुमची खूप दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी पूर्णपणे संपून जाणार आहे। आता बघा, तुम्हाला काळजी होती की केवायसी आम्ही केल्या, काही महिला केवायसी केल्या नव्हत्या, त्यांना काळजी होती नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येणार का नाही, परंतु सरकारने या ठिकाणी मोठं पाऊल उचललंय। पहिल्या दिवशी आज दत्त जयंतीनिमित्त पैशांचं वितरण या ठिकाणी करायला सरकारच्या माध्यमातून सुरू केल्या। मागच्या 2 आठवड्यांच्या पाठीमागे काय झालं की आचारसंहिता लागली होती, मतदान त्या ठिकाणी होतं आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचं मतदान असल्याने तुम्हाला या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं नाही, हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा। 2 दिवसापूर्वी पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांचा निधी अर्थ विभागाकडून प्राप्त झालाय आणि निवडणुका पण संपलेत, आचारसंहिता पण संपलेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण आजपासून सुरू करण्यात आलं आहे। आज वार आहे गुरुवार, उद्या शुक्रवार, परवा दिवशी शनिवार, या 3 दिवसामध्ये या ठिकाणी प्रत्येक 12 जिल्ह्यांचे 3 गट तयार करण्यात आलेत। नेमकं आज गुरुवार आहे, आज नेमकं दत्त जयंतीनिमित्त कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत नक्की बघा। आपल्या राज्यातील 70 लाख टोटल लाडक्या बहिणींना आज पहिल्या दिवशी या ठिकाणी नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याचं आणि डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचं वाटप करायला सरकारच्या माध्यमातून सुरुवात झाल्या। आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, म्हणजे आज दत्त जयंतीनिमित्त 4 डिसेंबर गुरुवार, कोणाकोणाला लाडक्या बहिणींचा आज गुरुवार या ठिकाणी गोड होत आहे। उद्या 5 डिसेंबर शुक्रवारी कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी शुक्रवार बघा, परवा दिवशी शनिवार कोणाकोणाला लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, याचीच अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आले आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय या ठिकाणी बंद करू नका। त्याचं कारण म्हणजे ही जी अपडेट आहे तर ती सरकारच्या माध्यमातून आली आहे। आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या सुद्धा वार महत्त्वाचा आहे, शुक्रवार आहे, तुम्हाला उद्या कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। परवा दिवशी पण कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कारण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। आज उद्या परवा 3 दिवसामध्ये एकही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही, अशा प्रकारचे वचन एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। अर्जंट सूचना या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। तुमचे जे पैशांचं वितरण होणार आहे तर हे या ठिकाणी 4 नियमांतर्गत होणार आहे। या 4 नियमामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांनाच पैशांचं वितरण या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत तर या नियमांतर्गत तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता ते नियम तुम्हाला सांगणार आहे, या नियमामध्ये तुम्ही जर बसला या ठिकाणी तुम्हाला लाभ थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती दत्त जयंतीनिमित्त 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पहिला नियम सर्वात कडक लावलाय, ते म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत त्यांनी अजिबात वाट बघू नये, त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। कारण तुम्हाला ऑक्टोबरचे 1500 रुपये जे दिले होते तर ते चौकशी करूनच या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा केले होते। त्यामुळे ज्या बहिणींना ऑक्टोबरचे 1500 रुपये मिळाले नाहीत त्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पैशांची वाट बघू नये, असं सांगण्यात आलंय। आज दत्त जयंती आहे, 4 डिसेंबर आहे आणि आज वार आहे गुरुवार। कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला लगेच आम्ही पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा नियम सर्वात कडक लावण्यात आलाय, तो म्हणजे आतापर्यंत कधीच या ठिकाणी लाडक्या बहिणींना इतिहासात लावला नव्हता। ज्या लाडक्या बहिणींनी 2 दिवसापूर्वी मतदान केलंय किंवा त्यांच्याकडे मतदान कार्ड जरी असेल तर त्यांना सरकारच्या माध्यमातून आता हे नोव्हेंबर डिसेंबरचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून 3000 रुपये पहिल्या गुरुवार म्हणजे बघा आज गुरुवार आहे 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्याचे आदेश स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा सगळ्यात महत्त्वाचा नियम लावण्यात आलाय, ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर शेतकरी असतील आणि त्यांना PM किसान योजनेचे नमोचे पैसे येत असतील तर त्यांना सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होणार आहे। हा भाग झाला दुसरा। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे येणार का, असं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी पत्रकारांनी विचारलं तेव्हा गॅस सिलेंडरचे 830 रुपये सबसिडी जी आहे तर ते कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार हे सुद्धा सांगण्यात आले। आणि दत्त जयंतीनिमित्त आज 3000 रुपये कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वितरित होत आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच पुढे या ठिकाणी आम्ही सांगणार आहे।
लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या 4 नियमांतर्गत या ठिकाणी एक पात्र यादी आणि एक अपात्र यादी अशा प्रकारच्या 2 याद्या सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आलेत। ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आता पात्र यादीमध्ये बसतील त्यांनाच आज पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तुमच्यासाठी देव पावला असं म्हणावं लागेल। दत्त जयंतीनिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये वितरणाला या ठिकाणी मान्यता देण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता बघा नेमकं कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात या 4 सरकारी बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। कारण या ज्या सरकारी बँक आहेत तर यामध्ये सर्वच महिलांनी जास्तीत जास्त खाते खोलल्याचं सरकारला लक्षात आलंय। त्यामुळे या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पैसे या पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आज दत्त जयंतीनिमित्त जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। यासाठी 8000 कोटी रुपयांचा निधी सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे। हा 8000 कोटी रुपये निधी जो आहे तर तो आज त्या ठिकाणी गुरुवारी दत्त जयंतीनिमित्त पहिल्या 12 जिल्ह्यामध्ये, उद्या शुक्रवारी 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी शनिवारी 12 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा आज गुरुवारीमध्ये आहे का शुक्रवार उद्यामध्ये आहे का शनिवारी परवा दिवशीमध्ये आहे हे बघणं आता या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणी, या ठिकाणी तुमची लॉटरी लागली असं म्हणावं लागेल। कारण या ठिकाणी दत्त जयंतीनिमित्त तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज गुरुवारी पैशांचं वितरण होऊ लागले। महिला त्या ठिकाणी तशा प्रकारे आम्हाला फोन करून सुद्धा सांगितलेत की आज सकाळीच पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती झालं। लाडक्या बहिणींनो, तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे, वचन दिल्याप्रमाणे या ठिकाणी पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आले। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही आता तयार राहायचं। या 12 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैशांचे वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आता केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही सरकारी सेवेमध्ये नोकरदार नाही आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील या 12 जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवायसी तुम्ही केलाय का बघा। नाहीतर तुम्ही केवायसी जर केलं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 1500 रुपये येणार आहेत। आणि जर केवायसी केला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये येणार आहेत। कारण तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते 1500 रुपये तर ते केवायसी न करता सुद्धा मिळणार आहेत आणि तुम्हाला डिसेंबरचे 1500 रुपये जे आहेत तर ते केवायसी करावे लागणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केल्या त्यांना 3000 रुपये, ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी करायची अजून बाकी आहे त्यांना या ठिकाणी फक्त 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार आहेत। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांची नावे कोणकोणती घेण्यात आलीत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजून सांगणार आहोत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील पुणे विभाग जो आहे तर यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे। आता बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे हे सुद्धा आता या ठिकाणी बघणं महत्त्वाचं आहे। पुणे जिल्ह्यातील आता हा जो भाग आहे यामध्ये कोल्हापूर भाग असेल आणि सातारा भाग असेल। पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून सरकारने आता करण्याचं ठरवलंय। त्यानंतर दुसरे महत्त्वाचे जिल्हे सरकारने सांगितले आहेत त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे तर ते म्हणजे कोकणातील जिल्हे। यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल आणि रायगड असेल। 3 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। त्यानंतर पुढचे 3 जिल्हे सांगण्यात आलेत ते म्हणजे बीड आहे, लातूर आहे आणि नांदेड आहे। या जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणींनो तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट तुम्हाला आता केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे सरकारने निवडलेत त्या जिल्ह्यांचं नाव आहे तो म्हणजे धुळे, अकोला आणि परभणी। या जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या दिवशी पैशांचं वितरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे केवायसी करून घ्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, नक्कीच हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।